माझी मुलगी सध्या ज्युनियर के जीमध्ये आहे. ज्युनियर के जीमध्ये जेव्हापासून ती आली तेव्हा हा माझा पहिलाच अनुभव आहे या शाळेतील. पण या एका वर्षात तिची सुधारणा इतकी झाली आहे की माझी मुलगी कधीच शांततेने प्रत्येक गोष्ट घेत होती, बोलत होती. परंतु शाळेमध्ये ती कधीच बोलत नव्हती, स्टेज डेअरिंग नव्हती तिच्यामध्ये. कधी ती स्टेजच्या समोर जाऊन कोणतीही गोष्ट करत नव्हती, बोलत नव्हती. कोणत्याही पोयम्स वगैरे म्हणायचे असेल तर आमच्या घरच्यांसमोर ती खूप बोलत होती, परंतु शाळेमध्ये बोलतच नव्हती. परंतु मॅडमनी तिच्या एका वर्षात इतकी प्रगती केली आहे की आता ती कोणतीही राईम्स म्हणलं कोणासमोरही की ती एकदम कॉन्फिडन्सनी म्हणते. तेव्हापासून तिची स्टेज डेअरिंगसुद्धा आली. वर्गात कोणासमोरही म्हणलं, मॅडमसमोर म्हणलं किंवा बाहेरचे इतर कोणतेही नातेवाईक जरी आले तरी त्यांच्यासमोर ती उत्सुकतेने म्हणते आणि त्याचं आम्हालाही नवल वाटतं. ज्याप्रमाणे 1 to 100 या मुलांना लक्षातच आलं नव्हतं, परंतु मॅडमनी ती प्रत्येक गोष्ट कन्सेप्ट ही क्लिअर केली. ONE 1 म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे वेगळ्या प्रकारचे चित्र वगैरे दाखवून, A for ॲपल त्याचं चित्र दाखवून मॅडमनी ॲपलचं स्पेलिंग काय असतं काय नाही, कॅपिटल ABCD स्मॉल ABCD काय असते हे मुलांना आत्तापासूनच कळायला लागलं आहे. त्यामुळे एका वर्षातला हा अनुभव खूप सुंदर आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे जे डे झाले, व्हेजिटेबल डे, फ्रूट्स डे, त्याच्यामध्ये सुद्धा कन्सेप्ट प्रत्येक क्लिअर झाली. लेकरांना व्हेजिटेबल्स म्हणजेच काय मुळात माहीत नव्हतं, परंतु त्यांच्या आवडींच्या भाज्या कोणत्या, फळे कोणती हे त्यांना कळायला लागलं आणि तेव्हापासून ते खायलासुद्धा लागली लेकरं. त्याच्यामुळे मॅडमचा हा अनुभव खूप छान आहे आणि त्याच्यावर तिने प्रयोग केला स्वराने. त्याबद्दल खूप त्याचं कौतुक वाटतं. आता आम्हालाही वाटतं की बाबा स्वरा एवढी बोलत नव्हती, पण एका वर्षात तिची प्रगती बघून आम्हालाही त्याचं नवलच वाटत आहे. त्याचप्रमाणे ॲन्युअल डे झाला. त्या ॲन्युअल डेमध्ये मुलं इतकी सुंदर डान्स करत होती. मॅडमनी कोणची स्टेप न सांगता प्रत्येक मुलगा हा आपल्या मनाने आणि उत्सुकतेने डान्स करत होता. त्याबद्दल त्याचंही कौतुक खूप छान वाटलं. एकंदरीतच हा अनुभव 1 वर्षाचा खूप सुंदर वाटला. याचप्रमाणे मॅडमनी पुढच्या वर्षी तसाच अनुभव द्यावा आणि उत्तरोत्तर मुलांची प्रगती करून घ्यावी. त्याबद्दल धन्यवाद.